आणि मग त्यानंतर आम्ही मंजिरीला ती डेड बॉडी जाळण्यासाठी मदत केली. आणि मग मंजिरीने मशाल पेटवली आणि त्या चितेवर ठेवली. आणि मग 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 आवाज आला, फुटा. कवटी फुटली नाही, ढग फुटले. धो धो पाऊस पडत होता आणि फक्त त्या चितेवर पाऊस पडत होता. हो, आणि चिता विजली. विजली. आता कुठे आहे ती डेड बॉडी? मंजिरीकडे. बापरे. तमो माये देहम सर्वदृष्टे तिरोधताम. तमो माये देहम सर्वदृष्टे तिरोधताम. तमो माये देहम सर्वदृष्टे तिरोधताम. मंजिरीकडे म्हणजे आपल्या घरामध्ये का? यार त्या डेड बॉडी मधला आत्मा बाहेर आला आणि आपल्या घरामध्ये फिरायला लागला तर? आधीच काही कमी आत्मे आहेत की आपल्या घरामध्ये अजून एक आणला तुम्ही? खरी का? मला तर कालपासून त्या डेड बॉडीलाच बघून वाटतंय की तोच आत्मा आहे. बापरे. नाही नाही, पण आता ज्या हिशोबाने आपल्या घरात गोष्टी घडतायत हे सगळं ना खूप सिरियस आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. हा, काळजी घ्यायची. त्यामुळे आता तुम्ही दोघं तुमच्या खोलीत जा. हा, एकत्र जा आणि झोपा. नाही. का नाही? का कारण तूच म्हणालीस ना आता की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. आता या घरामध्ये कोण माणूस आहे, कोण आत्मा आहे, कशाचा कशाला काही थांगपत्ता नाहीये. त्यामुळे आपण सगळे एकत्र जाऊया आणि या खोलीत एकत्रच झोपूया. आता ह्याला कोणीच बघू शकणार नाही, पण निष्काळजीपणा करून चालणार नाही. डोळे फुटले तरी चालतील, पण ते मिटायला नकोत मंजिरी. याचा मृतदेह अमावस्येपर्यंत जपावा लागणार आहे आणि तोपर्यंत मीरा तिचा निर्णय सांगेलच. वेदा माझ्या नियंत्रणात आहे हे तिला माहिती आहे, त्यामुळे ती कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. कोणी काहीच करू शकणार नाही.